नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्वेता आणि मिलिंदचं लग्न ठरलं होतं. दोघेही गर्भश्रीमंत कुटुंबातून असल्यामुळे लग्न सोहळा खूपच मोठा होणार होता. लग्नाची खरेदी सुद्धा फार जोरात सुरू होती. श्वेता आणि मिलिंद या दोघांच्याही घरचे खूप आनंदात होते. श्वेताच्या वडिलांचे स्वतःचे हॉस्पिटल होते, ज्यात श्वेता डॉक्टर म्हणून काम करत होती, तर मिलिंद हा देखील परदेशात डॉक्टर म्हणूनच काम करत होता. कुठल्या एका सामायिक मित्राच्या लग्नात भेटलेले हे दोघे अनोळखी जण खूप कमी काळातच एकमेकांच्या प्रेमात पडून लग्नाच्या बोहल्यावर बसायला तयार झाले होते. लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतशी दोघांची सुद्धा उत्कंठा वाढत होती. आणि मग एकदाचा तो मंगलमय आनंदाचा दिवस आलाच. अख्ख्या शहरानं कधी पाहिले नसतील इतके फटाके त्या लग्नाच्या पुनवरातीला आसमंतात फुटले. सगळ्या क्षेत्रातील मोठमोठाले लोक त्या लग्नाला आवर्जून आले. सगळं अगदी खूप छानरित्या पार पडलं. त्या रात्री श्वेता आणि मिलिंद एकांतात असताना श्वेता मिलिंदला म्हणाली, मिलिंद, आज माझ्या आयुष्याचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. मला अजून सुद्धा विश्वास होत नाहीये की आपलं लग्न झालंय आणि हे सगळं अगदी स्वप्नासारखं वाटतंय. मला हो, तर मला देखील असंच वाटतंय. तुला मी पहिल्यांदा पाहिलं ना, त्याच क्षणी ठरवलं की माझं आयुष्य मला तुझ्या सोबतच जगायचं. मिलिंद असं म्हणत खोलीमध्ये असलेल्या फ्रीजकडे वळाला. श्वेताची नजर त्याच्याकडेच लागलेली होती. इतक्या वेळ नवरदेवाच्या सुटामध्ये असलेला मिलिंद आता नुसत्या मोजक्या कपड्यातच तिच्या समोर उभा होता. त्याच्या पिळदार शरीर यष्टीमधून त्याचं पौरुषत्व ओघानं वाहत होतं. श्वेताच्या मनात भावनांचं काहूर फुटलं होतं, पण तिच्या डोळ्यात एका वेगळ्याच गोष्टीची तृष्णा उमटत होती. फ्रीज समोर उभ्या असलेल्या मिलिंदनं हळूच फ्रीजचा दरवाजा उघडला. त्याने फ्रीझरमधून काहीतरी वस्तू बाहेर काढली आणि फ्रीजचा दरवाजा पुन्हा लावून घेतला. बर्फाच्या वाफेची एक लाट त्या दरवाजाच्या किनारीतून बाहेर निसटली आणि हळूच हवेत विरून गेली. मिलिंद हातातल्या त्या वस्तूला घेऊन श्वेताकडे वळला. श्वेताची नजर आता खूप रोखानं मिलिंदच्या हातातल्या त्या वस्तूला पाहू लागली. तिच्या नजरेमधलं तेज आता एका हिंस्त्र पशुसारखं होऊ लागलं. क्षणात तिच्या डोळ्यांचा रंग गारगोटीप्रमाणे हिरवा होऊ लागला आणि तिच्या तोंडातून लाळ गळू लागली. मिलिंद हे पाहताच त्याच्या हातातील ती वस्तू तिच्या दिशेला भिरकावली. पलंगावर बसलेल्या श्वेतानं एका लांडग्यासारखी त्या वस्तूवर झेप मारली आणि ती झेलून श्वेता जमिनीवर 2 पायांवर जाऊन बसली. ती वस्तू दुसरं तिसरं काही नसून एका मानवी शरीराच्या मांसाचा तुकडा होता. एखादा लांडगा जसा शिकार करून मांस भक्षण करतो तसं श्वेता त्या मांसाचे आपल्या दातानं ओरबडून ओरबडून तुकडे करत होती आणि मटामटा ते चावून गिळत होती. मिलिंद हा पूर्ण खेळ तसाच उभा राहून पाहत होता. शेवटी तो मांसाचा तुकडा श्वेतानं पूर्णपणे संपवला. मांसातून खाली ओघळलेलं रक्त देखील तिनं जिभेनं चाटलं आणि पारंपरिक नवरीच्या त्या वेशातच तशीच काही वेळ जमिनीवर बसून राहिली. तिचं तोंड आता रक्तानं माखलं होतं. तिच्या छातीची धडधड आता कमी होत होती आणि गारगोटीसारखे हिरवे झालेले तिचे डोळे पुन्हा एकदा काळे झाले होते. एका हाताने चेहऱ्यावरचे आणि तोंडातून गळत असलेले रक्त पुसत ती म्हणाली, मिलिंद, तू नसता तर मी काय केलं असतं. थँक्यू सो मच.
इट्स ओके श्वेता, आधी ते रक्त नीट पुस. आणि हो, आपली सकाळची फ्लाईट आहे कॅनडाची, तेव्हा गेट सम स्लीप. शांतपणे झोप, खूप दमली आहेस तू आज. सर, ही घ्या तुमच्या रूमची चावी. तुमचं सामान आधीच तुमच्या रूममध्ये नेऊन ठेवलंय. काही लागलंच तर रूम सर्व्हिसची बेल वाजवा. हॉटेलच्या काउंटरवरच्या तरुणीनं मिलिंदला त्यांच्या खोलीची चावी देत सांगितलं. रूमचं दार उघडत मिलिंद आणि श्वेता खोलीमध्ये शिरले. हो आई, आम्ही पोहोचलोय हॉटेलमध्ये. फ्लाईट ठीक होती? हां. हो, आहे थोडा बर्फ आणि वातावरण सुद्धा थंड आहे थोडंसं. हो, थोडा आराम करून निघतो संध्याकाळी फिरायला. तू काळजी घे. आणि हो, बाबांनाही सांग काळजी घ्यायला. हां, चल ठेवते आता मी फोन. हां, बाय. श्वेताने मिलिंदकडे बघत फोन कट केला. मिलिंद हॉटेलच्या त्यांच्या रूमच्या खिडकीतून समोर असलेलं जंगल आणि त्यामागच्या पसरलेल्या तळाकडे पाहत होता. क्षितिजावर उंच बर्फांचा डोंगर होता. वर आभाळ दाटलं होतं. पावसाचा एक थेंब देखील कुठे पडलेला दिसत नव्हता. श्वेता मिलिंदकडे चालत आली आणि पाठमोरे असलेल्या मिलिंदला तिने मागून मिठीत घेतलं. काही काळ ती तसंच त्याच्या पाठीवर डोकं ठेवून उभी होती. मला माहीत आहे तू काय विचार करतोयस मिलिंद, श्वेता म्हणाली. सांग बरं काय? मिलिंद किंचितसा स्मित करत म्हणाला. इतकं मोठं जंगल आणि या परिसरामध्ये इतकी कमी वर्दळ. आपल्याला इथं मनमोकळेपणानं इतक्यात त्यांच्या रूममधल्या फोनची रिंग वाजली. श्वेता आणि मिलिंद दोघेही वळाले. येस, मिलिंदनं फोन उचलत विचारलं. सर, रूम सर्व्हिस. तुमचा चहा तयार आहे. अटेंडंटला चहा घेऊन पाठवू का? हो, पाठवा, असं म्हणत मिलिंदनं फोन ठेवला. काही वेळात हॉटेलचा कर्मचारी चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये आला. त्याने चहाची किटली, दुधाचा कप, बिस्किट असलेलं प्लेट आणि रिकामे असलेले कप असलेला एक ट्रे रूममधल्या एका टेबलावर ठेवला. श्वेता आणि मिलिंदला स्मित हास्य देत तो तिथून निघून गेला. चल, बाल्कनीत बसून चहा घेऊया. मिलिंद चहाचा ट्रे उचलत बाल्कनीकडे गेला. श्वेता मगाच्या अर्धवट वाक्यातच अजूनही हरवलेली होती. ती मिलिंदसोबत बाल्कनीत येऊन बसली. हां, बोल. मगाशी काय म्हणत होतीस तू? काय चाललंय माझ्या डोक्यात काय? मिलिंदनं विचारलं. श्वेताचं लक्ष मात्र आता किटलीतून येणाऱ्या वाफेकडे लागलेलं होतं. मिलिंद काहीतरी म्हणत होता, पण श्वेताचं त्याच्या आवाजाकडे लक्ष नव्हतं. ती भूतकाळातल्या घटनांच्या विचारात हरवत होती. ट्रेनच्या शिट्टीतून वाफेचा फुफाटा बाहेर पडला. श्वेता, श्वेता, चल ना लवकर. रेल्वे स्टेशनवर उभी असलेली रुही जोरजोरानं आवाज देत होती. हो, आले, असं म्हणत श्वेता दुसऱ्या दिशेनं खांद्यावरची तिची कॉलेजची बॅग सावरत रुहीकडे धावत येत होती. ट्रेन इतक्यात सुरू झाली आणि तिचे डब्बे हळूहळू पुढे सरकत स्टेशन सोडायला लागले होते. श्वेता धावत जाऊन रुहीला भेटली. अगं, मला नंतर भेट, आधी पटकन वरती चढ, नाहीतर ट्रेन निघून जाईल, रुही गडबडीनं म्हणाली. हो, तू चढ आणि मला हात दे. पुढच्या काही क्षणात रुही डब्यात चढली आणि तिने पटकन श्वेताला हात देऊन डब्यात ओढलं. रिकामे सीट पाहून दोघेही तिथे बसल्या. बरं झालं ना वेळेत चढलो, नाहीतर आपला कॅम्प चुकला असता, श्वेता म्हणाली. मग तुला काय वाटलं, आपण भारतात आहोत का, जिथे बस ट्रेन सगळ्या उशिरा येतात आणि निघतात? मुली, हे रशिया आहे, रशिया. इथं सगळं वेळेतच होतं. हां, हो ना,
पण रुही, मला हे मेडिकल कॅम्प चुकवणं परवडलं नसतं. हा, कॉलेजचे इंटरनल मार्क तर गेलेच असते, पण एक आठवडा काय केलं असतं मी रूमवर? नुसते पुस्तकं घासत बसले असते, श्वेता म्हणाली. डोंट वरी, तसं काहीही झालेलं नाहीये. पण हो, मेडिकल कॅम्प जिथे आहे ना, तिथे गावातले काही लोक येतील. त्यांची जराशी खबरदारी घे म्हणजे झालं, रुही म्हणाली. खबरदारी? कसली खबरदारी? अगं, या गावात वेअरवुल्फची लोककथा खूप प्रसिद्ध आहे. वेअरवुल्फ? आर यू सिरियस? श्वेता हसत म्हणाली. ऑफकोर्स आय एम. तुला काय हे पिक्चर किंवा काल्पनिक वाटतं का? नाहीतर काय. कधी कोणी वेअरवुल्फ पाहिलाय का? आय मीन पिक्चरमध्ये सोडलं तर. अगं वेडे, ज्याने पाहिलाय तो सांगायला जिवंत उरलाय का? हे कम ऑन, असं काही नसतं. हा बघ, माझं काम होतं तुला सांगायचं, पुढे तुझी मर्जी. लक्षात राहू दे, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ वरूनच इन्स्पायर्ड असतं. मी उगाच रिस्क घेत नाही. हा, तू पण नको घेऊस. बर ग, आता मला घाबरवू नकोस. हा, झोपू दे थोडा वेळ. श्वेता वैद्यकीय शिक्षण घ्यायला रशियातल्या कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजचा मेडिकल कॅम्प तिथल्याच एका गावात आठवड्याभरासाठी जाणार होता. श्वेताने मन लावून तिथे गावातल्या लोकांची वैद्यकीय मदत केली. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी मात्र एक घटना झाली, जिच्यामुळं श्वेताचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. डॉक्टर मॅडम, माझ्या मुलाला वाचवा हो. एक बाई आपल्या 8-9 वर्षाच्या मुलाला घेऊन श्वेताकडे धावत आली. श्वेताने मुलाला तपासलं आणि ताबडतोब नर्सला आवाज दिला. त्या मुलाच्या अंगावर जागोजागी जखमा होत्या आणि ज्यातून खूप रक्त वाहत होतं. तो वेदनेनं तडफडत होता. श्वेताने नर्सच्या सहाय्यानं त्याच्या जखमा स्वच्छ करून त्यावर पट्ट्या बांधल्या. तुमच्या मुलाचं खूप रक्त वाहिलं आहे, त्यामुळे त्याला शहराच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जायला लागेल. मी तात्पुरत्या पट्ट्या लावून रक्ताची बाटलीही लावलीये, मात्र इथे त्याला जास्त वेळ ठेवता येणार नाही आपल्याला. तुम्ही उद्याच्या उद्या त्याला शहराच्या दवाखान्यात हलवा. श्वेताने त्या मुलाच्या आईला समजावलं. ती बाई श्वेताचे आभार मानून तिच्या मुलाच्या खाटेशेजारी जाऊन बसली. श्वेता पुढच्या कामाला लागणार होती तितक्यात तिच्या टेंटमध्ये रुही आली. श्वेता, श्वेता इकडे ये आधी. रुही रागात होती. हो आलेच, श्वेता म्हणाली. लगेच ये इथं श्वेता, रुही काहीशी ओरडत म्हणाली. श्वेताला रुहीचं ओरडणं खटकलं. ती तिच्या खुर्चीवरून उठून रुहीकडे गेली. रुहीनं श्वेताचा हात धरून तिला टेंटच्या मागं नेलं. काय केलंयस हे तू श्वेता? रुहीनं रागात विचारलं. काय काय केलं? त्या मुलाला काय ऍडमिट करून घेतलं? रुहीनं परत विचारलं. व्हॉट डू यू मीन काय ऍडमिट करून घेतलं? श्वेता चिडत म्हणाली. श्वेता, तुला माहित नाही का त्या जखमा त्या मुलाला कशा झाल्या? हो, त्याच्या आईनं सांगितलं की तो जंगलात खेळताना लांडग्यांच्या घोळक्यात सापडला होता म्हणून. श्वेता, हे मी तुला सांगितलं ना, त्या गोष्टीसारखंच आहे. ती बाई गावातल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्याच कॅम्पकडे त्याला घेऊन आली. थोडं विचार करायचास ना ग तू. रुही, तो मुलगा सिरियस होता. मी हे विचार करत बसायचं होतं का की त्याच्यावर कोणत्या तरी दंतकथेमधल्या राक्षसानं हल्ला केलाय आणि तातडीनं त्याला वैद्यकीय सहाय्यता करायची होती, ती जास्त गरजेची होती. प्लीज, मला या विषयावर ना काहीच बोलायचं नाही आता. अगं श्वेता, मी तुझ्या भल्याचं सांगत आहे. आपण देखील इथे नाही आहोत, तेव्हा उगाच रिस्क कशाला? रुही प्लीज, प्लीज पुढे काहीही बोलू नकोस. हा, तू स्वतः डॉक्टर असून मला म्हणालीस की त्या मुलाला का वाचवलं. मला या विषयावर काही एक ऐकायचं नाहीये आता. इतक्यात नर्स धावत तिथे आली. मॅडम, मॅडम, तो मुलगा ज्याला आपण मगाशी पट्ट्या बांधल्या होता ना, तो एकाएकी बरा झालाय. त्याच्या अंगावरच्या सगळ्या जखमा आपोआप भरल्या गेलेत. काय सांगताय नर्स? थांबा, मी स्वतः येऊन पाहते. ते शक्य नाही मॅडम. का शक्य नाही?
अहो, कारण त्या मुलाची आई इतक्यात त्याला उचलून तिथून घेऊन गेलीये. अहो, तुम्ही कसं जाऊ दिलं तिला? मॅडम, ती डोळा चुकवून पळाली. अरे बाप रे. मॅडम, मला यात एक गोष्टीची शंका येतेय. माहित नाही तुम्हाला हे पटेल का? काय शंका आहे? नीट सांगा, कारण मेडिकल सायन्समध्ये असा प्रकार होणं शक्य नाहीये. मॅडम, मी मेडिकल सायन्स बद्दल बोलतच नाहीये. आमच्या रशियामध्ये उर्दुलाग नावाचा एक लोककथेचा पात्र आहे, ज्याच्या एका दुष्कृत्यामुळं त्याचं लांडग्यात रूपांतर होतं. तो रक्तमांसावरच जगतो आणि त्याचे घाव सुद्धा लगेच बरे होतात. जर त्याने कुणाला ओरखडलं, चावलं किंवा त्यांच्या हल्ल्यातून कोणी माणूस जगलाच ना, तर तो माणूस पण त्याच्यासारखाच होतो. मला भीती आहे की तो लहान मुलगा सुद्धा आता. नर्स, तुम्ही हे काय बोलताय? डॉक्टर रुही देखील मला आता तसंच काहीतरी सांगत होत्या. मला हे कळत नाहीये की काय झालंय तुम्हा लोकांना. विज्ञान किती प्रगत झालंय आणि तुम्ही मेडिकल फील्डमध्ये असून अशा गोष्टींवर विश्वास ठेवता. मॅडम, ऐकून तर घ्या ना. नाही नर्स, मला काही एक ऐकायचं नाहीये. तुम्ही रेकॉर्ड बुकमध्ये तो मुलगा फरार झाल्याची नोंद करा आणि पुढचा पेशंट घ्या. डॉक्टर रुही, कृपा करून तुम्ही देखील तुमच्या कामाला लागा. रुही आणि ती नर्स दोघीही तिथून मान खाली घालून निघून गेल्या. श्वेताने त्या दोघी गेल्यावर सहज आपल्या हातांकडे बघितलं आणि तिला आठवलं की त्या मुलाची पट्टी करताना त्या मुलाने तिचा हात घट्ट धरला होता, ज्यामुळे त्याच्या नखांचा ओरखडा तिच्या हातावर झाला. त्यातून एक किरकोळ जखमही झाली आणि त्या जखमेच्या जागी आता जरासं चुरचूर होताना तिला जाणवू लागलं. त्या रात्री श्वेता तिला नमूद केलेल्या खोलीत झोपलेली होती. अचानक तिला उचकी लागली. ती पाणी प्यायला उठली. पाणी पिऊन झाल्यावर ती आपल्या पलंगाजवळ जाऊ लागली. तिने सहज आपल्या हातावरून हात फिरवला. तिला काहीच जाणवत नव्हतं. मगाशी झालेली जखम दुखली कशी नाही म्हणून तिने हाताकडे नीट पाहिलं तर तिचा हात पूर्णपणे बरा झाला होता. हातावर कोणतंच निशाण नव्हतं. ओरखडायचं पण नाही आणि बरं झाल्याची खूणही नाही. कदाचित रुही जे बोलली ते खरं होतं का, असा विचार आश्चर्यचकित झालेल्या श्वेताच्या मनात आला. ती चपापली. इतक्यात तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. बाहेर पुनवेचा चंद्र आपल्या पूर्ण आकारात होता. का कुणास ठाऊक श्वेताला तसंच त्याला पाहत राहावंसं वाटलं. श्वेता त्या चंद्राच्या सौंदर्यात हरवून गेली आणि अचानक तिच्या तोंडातून लांडग्यासारखी आरोळी बाहेर पडली. श्वेताला काहीच कळेना की हे तिच्याकडून कसं झालं. तिला आता घाम फुटला होता. तिच्या छातीची धडधड वाढली होती. इतक्यात श्वेता जमिनीवर कोसळली. अंगातून तीव्र ऊर्जा बाहेर पडते की काय असं तिला वाटत होतं. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. दातखिळी बसावी अशी तिची अवस्था झाली. एकाएकी तिचे डोळे विस्फारले गेले. डोळ्यांचा रंग बदलू लागला. अंगावर लांब लचक केसांचा झुपका उगवू लागला. हातपाय वाकडे होऊ लागले आणि त्यांचा आकार बदलू लागला. कडाकड हाडं वाकू लागली आणि त्यांची जाडी वाढू लागली. श्वेताची मऊ काया आता घट्ट आणि निब्बर झाली होती. चेहऱ्याचा आकार बदलून एका हिंस्त्र पशुसारखा आकार झाला होता. दातांच्या जागी सुळे वाढले होते. पाहता पाहता श्वेताचं रूपांतर लांडग्यात झालं होतं. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. बुद्धी शून्य होत होती. विवेक संपला होता. पण तिचं मन हा सगळा झालेला बदलाव समजावत होता. आता मात्र एक विचित्र तहान तिला सतावत होती. तिच्या मनालाही ती कळेना, पण तिच्या त्या बदललेल्या शरीराला ती आता चांगलीच ठाऊक होती. श्वेता आपल्या पूर्ण बदललेल्या रूपात आली होती. तिने खिडकीला एक जोरदार धक्का दिला आणि उडी मारून बाहेर पळाली. तिने तिच्या खोलीवरून थेट जंगलाकडे धाव घेतली.
जंगलाकडे पोहोचताच ती एका टेकडीवर चढली आणि पुन्हा एकदा तिने मगासारखी आरोळी दिली. समस्त परिसर त्या आवाजानं हादरला. ती निळी रात्र तशीच पुढे सरकत होती. सकाळी जेव्हा श्वेताला जाग आली तेव्हा ती तिच्या खोलीतल्या फरशीवर पडलेली होती. श्वेताचं डोकं जड झालं होतं. तिला वाटलं कदाचित तिनं एक वाईट स्वप्न पाहिलं होतं, मात्र तिचे रक्ताने भरलेले हात आणि काल झालेल्या प्रसंगाची ते ग्वाही देत होते. श्वेतानं झालेल्या गोष्टीवर जोर लावून विचार केला आणि तिला आठवलं की रात्री तिनं जंगलात एका हरणाची शिकार केली होती. झाडी झुडपीतून त्या हरणाचा पाठलाग तिने केला होता. एक लांब उडी मारत त्याच्या घशाचा घोट तिने घेतला होता. कसे आपले लांब लचक सुळे त्याच्या मानेत रोवून त्याचा श्वास बंद केला होता. त्यानंतर त्याचं तडफडणं थांबल्यावर त्याचं मांस त्याच्या कातड्यातून फाडत तिनं त्याचं भक्षण केलं. हे सगळं करून ती पुन्हा एकदा आपल्या खोलीकडे आली होती. तिच्या मानवी रूपात पूर्वरत होऊन बेशुद्ध झाली होती. हे आठवताच श्वेता हादरून गेली. म्हणजे ही नुसती एक दंतकथा नव्हती तर, हा तर एक अभिशाप आहे. नको, नकोय हे, मला या शापातून मुक्ती हवीये, असं ती स्वतःला रडत म्हणाली. काही वेळ तसेच विचारात ती बसून राहिली. काल रात्री झालेल्या सगळ्या घटना एका पाठोपाठ एक तिच्या डोळ्यासमोर फिरत होत्या. इतक्यात तिला काल शिकार करताना आणि त्यानंतर मांस खातानाच्या वेळेस झालेल्या रोमांचाची आठवण झाली आणि क्षणात श्वेताच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं. नको, मला यातून मुक्ती नकोय, कारण हा शाप, हा रोमांच, हेच माझं सुख आहे, हीच माझी मुक्ती आहे. आता दर पौर्णिमेला श्वेताचं रूपांतर एका हिंस्त्र लांडग्यात होऊ लागलं आणि लोकांचा डोळा चुकवून ती जंगलात शिकारीवर जायला लागली. रशियात शिक्षण संपेपर्यंत हे नियमितपणे चालू होतं. कुणाला याची जराही भनक नाही लागली. जेव्हा तिला भारतात पुन्हा यायचं ठरलं तेव्हा तिला मात्र या सगळ्या गोष्टी आता अवघड वाटू लागल्या. श्वेतानं याबद्दल कुणालाही काहीही सांगितलेलं नव्हतं, अगदी रुहीलाही नाही. भारतात आल्यावर ती आपल्या परिवारासोबतच राहिली. पण पहिली पौर्णिमा जवळ येताच तिने तिच्या वडिलांना सुट्टीसाठी चालले म्हणून शहराच्या बाहेर असलेल्या जंगलाजवळच्या रिसॉर्टमधून बुकिंग केलं. चंद्र उगवण्याच्या आधी ती गुपचूपरित्या रिसॉर्टमधून जंगलाच्या दिशेनं जायची आणि तिचा हिंस्त्र खेळ खेळून पुन्हा तिच्या रूमवर यायची. श्वेता हे काम इतकं चोख बजावत होती की इथे देखील कुणाला शंका आली नाही. लांडग्यासारखा चालाकपणा तिच्या मानवी शरीरात सुद्धा हळूहळू भिनत चालला होता. काही दिवसातच तिने आपल्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणं सुरू केलं. ती कामात खूपच प्रावीण्य दाखवित होती. सगळेच तिच्या हुशारी आणि कामाच्या गतीवर आश्चर्यचकित झाले होते. पण याचमुळे तिला त्रासही होणार होता, कारण पुढची पौर्णिमा जवळ आली होती. कामामुळे सुट्टीचा बहाणा करता येणार नव्हता. मग ती रक्त मांसाची तृष्णा कशी भागणार, हाच विचारचक्र तिच्या डोक्यात चालला होता. श्वेताने एक युक्ती लढवली. तिने पौर्णिमेच्या रात्री हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना वॉर्डात घेऊन ती स्वतः डेथ हाऊसकडे गेली. तिथल्या वॉचमनची नजर चुकवून ती आत शिरली आणि आज नाईलाजानं पहिल्यांदा तिनं मानवी मांसाचा आस्वाद घेतला. पण हे काय, तिनं मांसाचा तुकडा खाताच ती ताबडतोब परत मानवी रूपात आली. श्वेतानं यावर विचार केला आणि तिला कळून चुकलं की मानवी मांस खाताच तिची तृष्णा भागत होती.
आणि तिचं लांडग्यात होणारं रूपांतर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तिच्या इच्छेनुसार तात्पुरतं थांबत होतं. या शापातून एक सोपी पळवाट तिला आता सापडली होती. मात्र तिला आता लागलेली मानवीय रक्तमांसाची चटक कोणत्याही इतर गोष्टीने भागत नव्हती. महिन्यांवर महिने सरकत होते. श्वेताचे हे इतक्यात लांडग्यात रूपांतर झाले नव्हते, कारण लागणारे मांस तिच्याकडे मुबलक रीतीने उपलब्ध होते. सगळं अगदी सुरळीत चाललं असताना तिच्या एका डॉक्टर मित्राच्या लग्नात तिला मिलिंद भेटला. मिलिंद युरोपमधल्या एका देशात डॉक्टर म्हणूनच काम करत होता. लग्नातला नवरदेव त्याचा खास मित्र असल्यामुळं मिलिंद युरोपवरून भारतात आला होता. मिलिंद आणि श्वेताची ओळख झाली. दोघेही डॉक्टर आहे समजताच त्यांनी वैद्यकीय विषयांवर गप्पाही केल्या. डॉक्टर श्वेता, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, मिलिंद म्हणाला. मला देखील, श्वेतानं आपला हात पुढे केला. मिलिंदनं श्वेताशी औपचारिक हस्तांदोलन केलं. काही दिवसांनी श्वेताच्या फोनवर एक कॉल आला. फोन मिलिंदचा होता. मिलिंदनं श्वेताला तिचं काम उरकून एका कमी वर्दळीच्या ठिकाणी भेटायला बोलवलं होतं. त्यानं भेटण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं, मात्र कारण खूप महत्वाचं आहे हेही सांगितलं होतं. श्वेता बिचकतच त्याला भेटायला गेली, कारण तिच्याकडे लपवण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. डॉक्टर मिलिंद, तुम्ही मला इथे भेटायला का बोलवलंय? डॉक्टर श्वेता, मला तुमच्याविषयी एक खास गोष्ट काल माहिती पडली. काय? कोणती गोष्ट? तीच जी तुम्ही आतापर्यंत सगळ्यांशी लपवत आलेले आहात. डॉक्टर मिलिंद, स्पष्टपणे सांगा तुम्हाला काय म्हणायचंय. मला हे म्हणायचंय की तुम्ही दर पौर्णिमेला एका जंगली पशुमध्ये बदलू शकता. मिलिंदचे हे शब्द ऐकून श्वेता नखशिकांत हादरली. काय काय बोलताय हे तुम्ही? तुम्ही भानावर तर आहात ना? डॉक्टर श्वेता, घाबरू नका. मी ही गोष्ट कुणालाही सांगितलेली नाहीये आणि कधी सांगणारही नाही. मग मला इथे कशाला बोलावलंय तुम्ही, हेच सांगायला का? नाही, नुसतं हेच नाही तर मी तुम्हाला लग्नाची मागणी घालायला इथं बोलवलंय. काय? तुमचं डोकं ठिकाण्यावर तर आहे ना? तुम्ही डॉक्टर आहात मान्य आहे, पण माझ्याबद्दल हे माहीत असताना देखील तुम्ही विषयाची परीक्षा का घेऊ पाहता? कारण तुम्हाला पाहता क्षणी माझं तुमच्यावर प्रेम बसलंय. तुम्हाला पाहून मला एक विशेष आकर्षण जाणवलं आणि म्हणूनच मी स्वतः तुमच्याकडे आलो, जेणेकरून आपली ओळख होईल. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमच्या नजरेमधली धार, मी माझं मन हरलोय हो तुमच्यावर. ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला माझ्याबद्दलचं हे रहस्य कसं कळलं? कारण तुमच्याशी हातात हात देताना मला तुमच्यातल्या त्या ऊर्जेची प्रचिती झाली. कदाचित सर्वसामान्य व्यक्तीला ती झाली नसती, पण मी वेगळा आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी कॉलेजला असताना रशियातल्या एका जंगलात फिरायला गेलो होतो. तिथे मला एक लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी जाऊन पाहिलं तर एक लांडगा त्या लहान मुलाला खेचत घेऊन चालला होता. मी त्या लांडग्यांच्या तावडीतून त्या मुलाला सोडवलं आणि त्या मुलाला त्याच्या आईकडे सोपवलं. मात्र लांडग्यांच्या त्या हल्ल्यात मला किरकोळ जखमा झाल्या. मी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्या जखमा आपोआप भरल्या होत्या आणि त्या रात्रीपासून माझं देखील तुमच्यासारखं एका लांडग्यात रूपांतर होऊ लागलं. मी याबद्दल खूप संशोधन केलंय आणि जमेल तितकं याच्याशी झुंजत राहिलोय, मात्र मला कळून चुकलंय की हेच माझं सत्य आहे. तेव्हा तुम्ही देखील माझ्यासारख्याच आहात आणि हे कळल्यावर तुम्हाला लग्नासाठी मागणी घालायचं मी ठरवलं. कारण आता मृत्यूशिवाय याच्यातून मुक्ती नाहीये आणि मला अख्खं आयुष्य याच विचारात जगायचं देखील नाहीये. आपण दोघंही एकाच नावेत तरंगत आहोत, म्हणून हा प्रवास तुमच्या सोबतच एकत्र करायचा असा माझा विचार झालाय.
मला माफ करा, मागील काही दिवसांपासून मी तुमच्यावर पाळत ठेवून होतो, याचसाठी की माझी तुमच्याबद्दल खात्री व्हावी. तेव्हा तुम्ही विचार करून सांगा, तुम्हाला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? मिलिंदच्या कथेनं श्वेताच्या भूतकाळातले बिंदू जोडले गेले आणि त्याने इतक्या विस्तृत निसंकोचपणे स्पष्टीकरण दिल्यामुळं श्वेतालाही त्याच्याबद्दल आपुलकी वाटली. पण स्वतःला सावरत ती म्हणाली, डॉक्टर मिलिंद, मला तुम्ही पुढच्या पौर्णिमेला इथेच भेटा, तेव्हा मी माझं उत्तर तुम्हाला सांगेन. श्वेता, श्वेता, कोणत्या विचारात हरवली आहेस? मिलिंदनं चहाचा कप श्वेताकडे सरकवत विचारलं. काही नाही. मागच्या गोष्टी आठवल्या अचानक, श्वेता स्वतःला सावरत म्हणाली. वाटलंच. मिलिंद, आपल्या या रहस्याबद्दल कोणालाच काही कळता कामा नये. हो, पण तुला सांगितलं होतं ना, युरोपमध्ये असताना मी काही गुन्हेगारांना जंगलात नेऊन. हो, माहितीये. कायद्यापासून निसटलेल्या गुन्हेगारांना तू तुझ्या हिशोबानं शिक्षा दिलीस, पण बाकी कुणाला आपल्याबद्दल काहीच माहिती पडता कामा नये. हो, मी माझ्या परीनं घेईन काळजी. संध्याकाळ झाली होती. मिलिंद आणि श्वेतानं जंगलात त्यांच्या प्राणीरूपात जायचं ठरवलं होतं. सूर्याची शेवटची किरणं नाहीशी होताच श्वेता आणि मिलिंदनं त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून मागे असलेल्या जंगलाकडे झेप घेतली. हवेत गारवा वाढायला लागला होता. त्यांच्या अंगावरच्या केसांवर बर्फाचे बारीक बारीक कण साचायला लागले होते. नाकातोंडातून गरम श्वासाची फुंकर मारत श्वेता आणि मिलिंद नावाचे 2 हिंस्त्र लांडगे एकत्र त्या जंगलात धावत होते. काही अंतरावर हरणाचा एक कळप होता. अंधारात 4 चमकणारे डोळे पाहून तो कळप जीव घेऊन धावू लागला. त्यांचा पाठलाग करताना त्या लांडग्यांनी कळपातली एक शिकार निवडली आणि तिच्या मागेच धाव ठेवली. त्यातला एक लांडगा त्या हरणाच्या जवळ पोहोचत होता की इतक्यात गोळीचा आवाज झाला आणि तो लांडगा जमिनीवर घरंगळत पडला. हे ओळखताच त्या दुसऱ्या लांडग्यानं त्या हरणाचा पाठलाग सोडला आणि पहिल्या लांडग्याजवळ जाऊन थांबला. तो पहिला लांडगा परत त्याच्या मानवीय रूपात आला. तो मिलिंद होता. त्या दुसऱ्या लांडग्यानं आपल्या नाकाने मिलिंदला हलवलं, पण मिलिंद तोपर्यंत मरण पावला होता. गोळी थेट त्याच्या डोक्यातून आर पार गेली होती. त्या लांडग्याने हे ओळखताच वेदनेनं एक जोरात आरोळी मारली. एका खडकामागे लपून बसलेल्या त्या बंदूकधाऱ्या माणसानं आता आपली बंदूक रिलोड केली आणि पुन्हा एकदा निशाणा साधला. यावेळेस मात्र गोळीचा डाव रिकामा गेला. त्या लांडग्याने गोळीच्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं आणि त्या अंधारात त्याला तो माणूस हातात बंदूक घेऊन उभा असलेला दिसला. अतिशय वेगानं तो लांडगा त्याच्यावर हल्ला करायला धावू लागला. विचार एकच, सूड. त्या बंदूकधारी माणसानं पुन्हा एक गोळी त्या लांडग्याच्या दिशेला झाडली आणि त्या लांडग्याने ती चुकवली. त्या लांडग्या आणि त्या माणसात काही अंतर उरलेलं असताना त्या लांडग्याने एक उंच झेप त्या माणसाच्या अंगावर मारली. आपली नखं आणि सुळे बाहेर काढत तो लांडगा त्या माणसाच्या गळ्याचा घोट घेणार होती की इतक्या त्या माणसानं आणखी एक गोळी झाडली आणि तो लांडगा त्या माणसाच्या अंगावर पडला. काही वेळ काहीच हालचाल झाली नाही. मात्र थोड्या वेळानं त्या माणसानं त्या लांडग्याला स्वतःवरून ढकलून बाजूला केलं. त्या लांडग्याचं रूपांतर परत माणसात झालं. तो लांडगा श्वेता होती, रक्ताच्या थोरळ्यात पडलेली. गोळी तिच्या गळ्यातून आर पार गेली होती. त्या बंदूकधारी माणसानं स्वतःला तपासलं. त्याला कुठलीही इजा झालेली नव्हती. त्याने खिशातून फोन काढला आणि बोलू लागला, बॉस, ज्यानं युरोपमध्ये आपली माणसं मारली ना आणि ज्याच्या मागे तुम्ही मला लावलं होतं, त्याचा काटा मी काढलाय
मध्ये त्याची बायको पण आली, तिला देखील संपवलंय. खात्री म्हणून दोघांच्या प्रेतांची फोटो तुम्हाला मेसेज करतो. तेवढं पेमेंट ट्रान्सफरचं बघा. मी पुढच्या प्लेननं युरोपकडं परत निघतोय. त्यानं तो फोन कट केला आणि पुन्हा दुसरा फोन लावला. डॉक्टर रुई, तुमचं काम झालंय. दोघेही माझ्या पुढे पडलेले आहेत. मी त्यांचे ब्लड सॅम्पल घेऊन तुमच्या कॅनडातल्या लॅबवर पोहोचतोय. तुमच्या रिसर्चचं काम आता कोणीही थांबवू शकणार नाही. तेवढं पेमेंट रेडी ठेवा. आणि हो, मी क्लीन आहे. मला कसलीही जखम झालेली नाहीये. त्या माणसाने त्याच्या खिशातून 2 इंजेक्शन बाहेर काढले आणि मिलिंद आणि श्वेताच्या रक्ताचे नमुने त्यात घेतले. तो तेथून निघणारच होता की इतक्यात त्याच्या मागून एक गोळीचा आवाज झाला. त्याच्या छातीत कळ निघाली आणि तो धडकन खाली कोसळला. गोळी त्याचं हृदय भेदून गेली होती. त्याच्या मागे एक दुसरा बंदूकधारी माणूस उभा होता. त्यानं त्याचा फोन कानाला लावला आणि म्हणाला, रुही मॅडम, मला माहितीये तुम्ही कोणतीच रिस्क घेत नाही. तुम्ही पाठवलेला शूटर संपलाय. तो खरंच क्लीन होता. त्याच्यावर हल्ला झाला, पण त्याला कुठेच कोणती जखम झालेली नव्हती. असो, मी सॅम्पल घेऊन पोहोचतोय लॅबवर. इतकं बोलून त्याने त्या माणसाच्या जॅकेटमधले रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आणि आपल्या जीपमध्ये बसून तिथून निघून गेला. लांब अंतरावर लांडग्यांच्या एका टोळीनं आरोळी दिली.